नमस्कार मंडळी, सायन्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवणार आहे हॉटेल टाईप अंडा करी. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू. मी ते अंडा करी बनवण्यासाठी 5 अंडे घेतले आहे बॉईल करून. आता आपण त्याला चिरा पाडून घेऊ. आता मी ते काटे चमच्याने त्याला बॉक्स पाडून घेतो. आता मी त्याला होल पाडून घेतले आहेत. आता इकडे कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल कडक गरम होऊ द्यायचं. मग हे आपले अंडे त्याच्यात सोडून घ्यायचे. आता इकडे मी अंडे सोडत आहे. आता आपले अंडे इथे सोडून तयार झाले आहे. आता आपण याला चांगले लाल फ्राय करून घेऊ. आता आपले अंडे अशा प्रकारे लाल फ्राय झाले आहे. लगेच इकडे त्याच कढईत मी तेल घेतलं आहे. त्याच्यात लगेच दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेऊ. ते कांदे लगेच आपण त्याच्यात फ्राय करायला टाकू. ते कांदे चांगले त्याच्यात फ्राय करून घ्यायचा. आता आपला कांदा फ्राय होत आलाय थोडासा. आता आपला कांदा थोडासा गुलाबी झालाय. आता आपण याच्यात लगेच खडा मसाला टाकू. इथे मी लगेच त्याच्यात खडा मसाला टाकून घेतला आहे. आता आपण खडा मसाला चांगला फ्राय करून घेऊ. आता आपण खडा मसाला चांगला फ्राय करून घेतला आहे. आता याच्यात लगेच 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालू. इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट चांगली मिक्स करून घेऊ. आता आपली अद्रक लसूणची पेस्ट चांगली मिक्स केली आहे. आता आपण इकडे लगेच मसाले टाकू त्याच्यात. इथे मी चिकन मसाला घेतला आहे, धना पावडर, अंडा करी मसाला, गरम मसाला, थोडासा दुसरा अंडा करी मसाला, थोडासा गरम मसाला. आता आपण हे मसाले त्याच्यात टाकू. आता हे मसाले त्याच्यात टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता आपण हे मसाले त्याच्यात टाकले तर आपण ते मसाले चांगले फ्राय करून घेऊ. आता आपला मसाला असा झालाय. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकू. आता चवीनुसार मीठ टाकले आहे. आपण चांगलं मिक्स करून घेऊन त्याला थोडस तेल सुटेपर्यंत ठेवून देऊ. आता मी इकडे 2 टमाट्यांची पेस्ट घेतली आहे. आता ती पेस्ट आपण त्याच्यात टाकू. आता ती पेस्ट आपण चांगली मिक्स करून घेऊ. पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची. आता आपण त्याच्यात थोडस तेल टाकू वरून. माझ्याच्यात थोडस कमी तेल पडलं म्हणून अजून वरून टाकू. आता मी इथे वरून तेल टाकलंय. आता हे तेल आपण चांगलं फ्राय करून घेऊ त्याच्यात. आता आपली ग्रेव्ही, आता आपला कांदा नरम झाला आहे. आपली ग्रेव्ही तयार झाली. आता आपण लगेच इकडे 1 वाटी दही टाकू. लगेच 1 वाटी दही टाकून घ्यायची त्याच्यात. दही चांगलं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आता आपलं दही टाकून झालंय. आता आपली इकडे ग्रेव्हीला उकळी आली आहे. आपण त्याच्यात लगेच अंडे, तळलेले अंडे टाकून घेऊ. आता आपण इकडे लगेच आपले अंडे टाकून घेतले. आता आपण अंडे त्याच्यात चांगले फ्राय करून घेऊ. आता अंडे चांगले ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता आपले अंडे फ्राय करून झाले आहेत चांगले. आता आपल्या कालवणाला उकळी आली. तर ही पहा, आपली हॉटेल टाईप अंडा करी बनवून तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच कळवा.